हो प्रिय आत्म्यांनो, तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का की उकळत्या पाण्यामध्ये कधीही आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही? त्याचप्रमाणे जेव्हा तुमचे मन अडचणींनी आणि चिंतांनी ग्रासलेले असते तेव्हा तुम्हाला कधीही खऱ्या समाधानाचा मार्ग दिसू शकत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जरा शांत होऊन पहा, तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण नक्कीच सापडेल. या जगात दुःख नाहीसे करण्याची शक्ती केवळ तुमच्यातच आहे. जय श्रीकृष्ण. तुम्हा सर्व प्रिय भक्तांचे आमच्या गीता ज्ञान या वाहिनीवर हार्दिक स्वागत आहे. आम्ही आज तुमच्यासाठी भगवान श्रीकृष्णांचे काही अमूल्य विचार घेऊन आलो आहोत. हे विचार तुमच्या मनाचा भटकंतीपणा कायमचा संपवून टाकतील आणि तुमच्या चित्ताला शांतीने भरून टाकतील. आम्हाला तुम्हाला विनम्र विनंती आहे की देवाच्या या अमूल्य विचारांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर कृपा करून या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच कॉमेंट्स मध्ये जय श्री राधे कृष्ण असे अवश्य लिहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन सुद्धा दाबा. तुम्ही जर असा विचार करत असाल की श्रीमद भगवत गीतेमध्ये फक्त भगवंतांची पूजा कशी करावी इतकेच लिहिले आहे, तर तो तुमचा गैरसमज आहे. भगवत गीता केवळ एक पुस्तक अथवा धार्मिक ग्रंथ नाही, तर त्यामध्ये असे दिव्य ज्ञान भरलेले आहे जे या पृथ्वीवर जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही गीता आम्हाला हे शिकवते की या जगात आपण आपली स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो, आपले व्यक्तिमत्व कसे घडते, सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी कशी निर्माण करावी, खरे सुख काय असते, मोठ्या मोठ्या संकटांचे डोंगर कसे फोडून काढायचे किंवा त्यांचे समाधान कसे शोधायचे आणि जीवनात महत्वाचे निर्णय कसे घ्यायचे. याशिवाय ही अनेक गोष्टींचे ज्ञान गीता आम्हाला देते. प्रिय अर्जुनांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की या प्राणीमात्राच्या देहाचा एक अदृश्य अवयव आहे, तो म्हणजे मन. ते जरी डोळ्यांना दिसत नसले तरी ते शरीराचा सर्वात शक्तिशाली भाग आहे. आत्मतत्वाशी मात्र या मनाचा कोणताही संबंध नसतो. आत्मा हा रथामध्ये विराजमान असलेला रथाचा स्वामी आहे आणि हे मन म्हणजे शरीर रूपी रथाचा सारथी आहे. हे मनच इंद्रिय रूपी घोड्यांना इकडे तिकडे भरकटवून टाकते. यौवनाच्या आवेशामध्ये हे अतिशय चंचल बनून जाते. कधी कधी यौवनाच्या याच आवेशामध्ये हे चंचल मन मनुष्याला या भ्रमात टाकते की तोच सर्व शक्तिमान आहे, तो काहीही करू शकतो आणि तोच या जगाचा राजा आहे. त्याला वाटू लागते की त्याच्या पुढे प्रत्येक जण नतमस्तक होण्यास विवश आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्याला आदराने नमस्कार करतो. परंतु जेव्हा शरीराच्या दीपामध्ये यौवन शक्तीचे तूप जळून संपून जाते आणि त्या दिव्याखाली अंधकार पसरतो, तेव्हा मनुष्य घाबरून आरडाओरडा करू लागतो. तो म्हणतो, मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी मरत आहे, मला वाचवा. हे रडण्याचे ढोंग सुद्धा हे मनच करत असते. हे अर्जुना, मनुष्याला मीपणा किंवा अहंकार या मादक द्रव्याचे सेवन करायला लावून त्याला बेधुंद करणारे दुसरे कोणी नसून ते ढोंगी मनच आहे. त्या मनाच्या हातात मोह मायेचे एक मोठे जाळे आहे. ते जाळे ते मनुष्याच्या इच्छांवर वारंवार टाकत राहते आणि अशा प्रकारे ते मनुष्याला आपल्या वशमध्ये करत राहते. हे मन शरीरावरही प्रेम करते, त्याला आपल्या सुखांशीही मोह असतो आणि आपल्या दुःखांशीही त्याला आसक्ती असते. जेव्हा आनंद होतो तेव्हा ते सुखांनी भरलेली गाणी गाते आणि दुःखामध्ये दुःखी गाणी गुणगुणते. त्याला आपल्या दुःखांमध्ये इतरांना सहभागी करून घेण्यात आनंद मिळतो. हे पार्था, प्रत्येक प्राण्याने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की त्याने आपल्या मनाला पूर्णपणे काबूत ठेवावे. त्याने आपल्या अंतर्मनात डोकावून आत्म्याला पाहिले पाहिजे. तेव्हाच त्याला त्या आत्म्याच्या आत परमेश्वराचा प्रकाश स्पष्टपणे दिसेल. मनुष्याच्या जीवनात आम्ही सर्वजण आपली स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा नेहमीच बाळगतो आणि हे निश्चित सत्य आहे की आम्हाला सर्व काही चांगल्या पद्धतीनेच मिळवायचे असते. प्रत्येकाला आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत जलद गतीने पुढे जायचे आहे आणि प्रत्येक जण करोडपती बनण्याची स्वप्ने पाहतो. आम्ही अनेक वेळा पाहिले आहे की जेव्हा आपण कोणताही प्रेरणादायी व्हिडिओ पाहतो तेव्हा आपला उत्साह वाढतो खरा, परंतु जसे आपण आपल्या कामाला लागतो तोच उत्साह कुठेतरी नाहीसा होऊन जातो. एकटे काम करत असताना आम्हाला प्रेरणेची कमतरता जाणवते. म्हणूनच हा व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो, पण जर आपण यातील रहस्य नीट समजून घेतली तर आम्हाला जीवनात इतर कोणत्याही प्रेरणादायी व्हिडिओची कधीही गरज पडणार नाही आणि त्यामुळे आम्हाला आपल्या जीवनातील ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत मिळेल.
परंतु हे समजून घेण्यासाठी आपण शांतपणे बसून यातील प्रत्येक गोष्ट ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. प्रिय भक्तांनो, तुमचा सल्लागार कोण आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण दुर्योधन शकुनीकडून सल्ला घेत होता, तर अर्जुन माझ्याकडून म्हणजेच श्रीकृष्णाकडून सल्ला घेत होता. एक उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी ही गोष्ट स्वीकारणे खूप महत्वाचे आहे की जगात प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला मिळू शकत नाही. तुम्ही जर तुमच्या जीवनात सुखी आणि यशस्वी होऊ इच्छित असाल तर ह्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आनंदात असताना कधीही वचन देऊ नका. म्हणजेच जेव्हा आम्ही जास्त आनंदी असतो त्याच वेळी आम्ही कोणतेही काम करण्याची शपथ घेतो. आम्हाला अशी शपथ घेणे टाळले पाहिजे, कारण आनंद ही आपली विचार करण्याची शक्ती दूषित करतो आणि हीच शपथ वारंवार आमच्या गळ्यातील फास बनून जाते आणि आम्ही आपल्या चपटेमध्ये अडकून जातो. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्हाला राग येतो तेव्हा आपल्यासाठी हेच उत्तम असते की आम्ही त्या क्रोधाचा त्याग करावा. आणि जर आम्ही क्रोधाचा त्याग करू शकत नाही तर आमच्यासाठी मौन राहणे हेच योग्य आहे. कारण क्रोधाच्या वेळी बोलले गेलेले कोणतेही वाक्य आमच्या भविष्यासाठी एक मोठा काटा बनून जाते. आम्ही रागामध्ये काहीही निरर्थक बोलून जातो आणि आम्हाला त्याची जाणीव सुद्धा होत नाही. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की दुःखात असताना आम्ही कधीही कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. कारण दुःख आपली विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता पूर्णपणे हिरावून घेते. दुःखामुळे आपली विचार करण्याची क्षमता पूर्णपणे बाधित होते आणि जेव्हा आम्ही चांगल्या प्रकारे विचार करू शकत नाही तेव्हा घेतलेला निर्णय मूर्खपणाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही. म्हणूनच दुःखी मनाने घेतलेले निर्णय आम्हाला केवळ दुःखच देत राहतात. आम्ही श्रीकृष्ण म्हणतो की वेळेनुसार परिस्थिती सुद्धा बदलत जाते. म्हणूनच या बदलांमध्ये स्वतःला बदलून घेणे हेच मोठे शहाणपण आहे. एक ज्ञानवान मनुष्य कधीही कामुक सुखांमध्ये आनंद मानत नाही. आपले सर्व कर्तव्य पूर्ण करून तुम्ही माझ्या आश्रयाला या. जे काही वास्तविक नाही त्याचे भय कधीच बाळगू नका. जो व्यक्ती संशय करतो त्याला कुठेही सुख मिळू शकत नाही. आयुष्यात निराश न होणे हेच यशाचे मूळ आहे आणि हेच परम सुख आहे. उत्साह मनुष्याला कर्म करण्यासाठी प्रेरित करतो आणि उत्साहच त्याला यशस्वी बनवतो. जीवन जगण्यासाठी शांतता आवश्यक आहे, परंतु जेव्हा मर्यादांचे उल्लंघन होते तेव्हा शस्त्रे उचलणे अनिवार्य होते. या कलयुगामध्ये वेदांना जाणणारे व्यक्ती शिल्लक राहणार नाहीत. म्हणूनच 4ही वेदांचे संक्षिप्त वर्णन गीता ज्ञान स्वरूपात 18 अध्यायांमध्ये आणि 700 श्लोकांमध्ये आम्ही श्रीकृष्णांनी दिले आहे. प्रार्थना केल्याने परिस्थिती बदलो किंवा न बदलो, परंतु व्यक्तीचा स्वभाव आणि चारित्र्य अवश्य बदलते. वाईट गोष्ट मोठी असो वा छोटी, ती नेहमी विनाशाचे कारण बनते. कारण नावेमध्ये झालेले छिद्र लहान असो वा मोठे, ते त्या नावेला बुडवूनच टाकते. आम्ही श्रीकृष्ण असे म्हणतो की आम्ही कधीही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये जो वेळेनुसार आपले स्वभाव बदलतो. आपली विचार करण्याची पद्धत आणि आपली नियत चांगली ठेवा. मग तुमचे सर्व कष्ट परमेश्वर स्वतःच दूर करतील. जेव्हा वेळ पलटते तेव्हा सर्व काही बदलून जाते. म्हणूनच चांगल्या वेळेत कधीही अहंकार बाळगू नका आणि वाईट काळात संयम राखणे सोडू नका. परमेश्वर तुम्हाला जितका जास्त वेळ प्रतीक्षा करायला लावत आहेत तेवढेच जास्त ते तुम्हाला देतील आणि ते इतके असेल की ते सांभाळणे सुद्धा तुम्हाला कठीण होईल. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याचे मन अत्यंत चंचल असते. हे मन एका क्षणात कोठेही भटकू शकते आणि त्याला स्थिर तसेच संयमित ठेवणे खूप कठीण असू शकते. ही स्थिती तेव्हा अधिक स्पष्ट होते जेव्हा एखादी व्यक्ती महत्वपूर्ण कार्य किंवा ध्येयावर आपले लक्ष केंद्रित करू इच्छिते. मनाची ही चंचलता व्यक्तीच्या एकाग्रतेवर परिणाम करते. जेव्हा आम्ही अभ्यास करत असतो किंवा कोणतेही महत्वपूर्ण काम करत असतो तेव्हा आमचे मन अनेकदा भटकते. एका क्षणी आम्ही विचार करतो की आम्हाला हे काम करायचे आहे, परंतु काही क्षणांमध्येच आम्ही आमचा विचार पूर्णपणे बदलून टाकतो आणि आम्ही दुसऱ्या कामामध्ये रमून जातो. ही स्थिती आमच्यासाठी अनेक अडचणींचे कारण बनू शकते. महान पुरुषांचे असे म्हणणे आहे की या जगात मन ही सर्वात जास्त शक्तिशाली गोष्ट आहे. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीला पूर्ण मनाने प्राप्त करण्याची इच्छा केली तर तुम्ही ती निश्चितच प्राप्त करू शकता. जर हे सत्य आहे तर मग ज्या गोष्टी आम्ही मनापासून इच्छितो त्या आम्हाला का मिळत नाहीत?
कोणताही मनुष्य आपल्या मनात दुःख तर इच्छित नाही, तरीही तो दुःखी का राहतो? प्रत्येक व्यक्ती मनापासून यशस्वी होऊ इच्छितो, खूप धन कमावण्याचे स्वप्न पाहतो, तरीही तो यशस्वी का होत नाही? याचा अर्थ असा आहे की एकतर ते महापुरुष चुकीचे होते, ज्याने सांगितले की मनपूर्वक इच्छलेली प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते, किंवा मग आम्ही स्वतःच कुठेतरी चुकतो आहोत. आज आम्ही जी कथा तुम्हाला सांगणार आहोत ती लहान आहे, पण तिची शिकवण खूपच गहन आहे. या कथेतून तुम्हाला एक असा मंत्र मिळेल ज्याद्वारे तुम्ही हे समजून घ्याल की तुमच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीचे बीजारोपण कसे करायचे आणि मनाकडून कोणतीही गोष्ट कशी करून घ्यायची किंवा मिळवायची. या कथेमुळे तुम्ही हे देखील चांगल्या प्रकारे समजून घ्याल की आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन नेमका कसा काम करतो. एका राज्यात एक राजा राज्य करीत होता. त्याचे राज्य सुखी होते, धनधान्यांची कोणतीही कमतरता नव्हती. राजा आणि प्रजा आनंदाने आपले जीवन जगत होते. पण एकदा त्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला. पाण्याची कमतरता झाल्याने पिके सुकली. अशा परिस्थितीत शेतकरी राजाला कर देऊ शकले नाहीत. कर प्राप्त न झाल्याने राज्याच्या महसुलात घट झाली आणि राजकोष रिकामा होऊ लागला. हे पाहून राजा चिंतेत पडला. प्रत्येक क्षणी तो हाच विचार करत असे की राज्याचा खर्च कसा चालणार. दुष्काळाचा काळ निघून गेला आणि परिस्थिती सामान्य झाली, पण राजाच्या मनात मात्र चिंतेने घर केले. प्रत्येक वेळी त्याच्या डोक्यात हाच विचार येई की राज्यात पुन्हा दुष्काळ पडला तर काय होईल. याशिवाय इतरही अनेक चिंता त्याला घेरून बसल्या, जसे की शेजारच्या राज्याचे भय, मित्रांचे षडयंत्र. अशा अनेक चिंतांमुळे त्याची भूक, तहान आणि रात्रीची झोप उडून गेली. तो आपल्या या स्थितीमुळे त्रस्त होता. परंतु जेव्हा जेव्हा तो राजमहालातील माळ्याला पाहिलं, तेव्हा त्याला आश्चर्य वाटे. दिवसभर मेहनत करूनही तो फक्त वृक्ष, सुकी रोटी खायचा आणि झाडाखाली मजेत झोपायचा. अनेकदा राजाला त्याचा हेवा वाटायचा. एकदा त्याच्या राजदरबारात एक सिद्ध साधू आले. राजाने साधूंना आपली सर्व संकटे सांगितली आणि त्यावर उपाय विचारला. साधूंना राजाची समस्या पूर्णपणे समजून गेली. ते म्हणाले, राजन, तुझ्या चिंतेचे मूळ हे तुझे राज्यपाठ आहे. तू आपले राज्यपाठ तुझ्या मुलाला देऊन चिंतामुक्त हो. यावर राजा म्हणाला, गुरुवर्य, माझा मुलगा फक्त 5 वर्षांचा आहे. तो लहान बालक राज्यपाठ कसा सांभाळेल? साधू म्हणाले, तर मग असे कर की या चिंतेचा भार तू मला सोपवून दे. राजा तयार झाला आणि त्याने आपले राज्यपाठ साधूंना सोपवले. यानंतर साधूंनी विचारले, आता तू काय करणार? राजा म्हणाला, विचार करतोय की आता काहीतरी व्यापार धंदा सुरू करावा. साधू म्हणाले, पण त्यासाठी धनाची व्यवस्था कशी करणार? कारण आता राज्यपाठ माझे आहे आणि राजकोषातील धनावरील अधिकारही माझाच आहे. राजा उत्तरला, तर मग मी कोणती तरी नोकरी करेन. साधू म्हणाले, हे ठीक आहे, पण जर तुला नोकरीच करायची आहे तर दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही. तू इथेच नोकरी कर. मी तर साधू आहे, मी माझ्या कुटीतच राहीन. तू या राजमहालात राहून माझ्या वतीने हा राज्यपाठ सांभाळ. राजाला साधूंचे म्हणणे पटले आणि तो साधूंची नोकरी करत राज्यपाठ सांभाळू लागला. साधू आपल्या कुटीमध्ये निघून गेले. काही दिवसाने साधू पुन्हा राजमहालात आले आणि राजाची भेट घेऊन विचारले, सांगा राजन, आता तुला भूक लागते की नाही? आणि तुझ्या झोपेचे काय हाल आहेत? राजा म्हणाला, गुरुवर्य, आता मी खूप खातो आणि शांतपणे गाढ झोपतो. पूर्वीही मीच राज्यपाठाचे काम करत होतो आणि आताही तेच करत आहे. राजाला आश्चर्य वाटले आणि त्याने प्रश्न विचारला, मग हे परिवर्तन कसे झाले? ही गोष्ट माझ्या बुद्धीला समजत नाहीये. साधू हसले आणि म्हणाले, राजन, पूर्वी तू कामाला एक मोठा भार बनवले होतेस आणि त्या ओझ्याला नेहमी आपल्या मनावर वाहून नेत होतास. परंतु राज्यपाठ मला सोपवल्यानंतर तू ते सर्व कार्य आपले कर्तव्य समजून करत आहेस. म्हणूनच आता तू चिंतामुक्त झाला आहेस. या कथेमुळे आम्हाला ही शिकवण मिळते की जीवनात तुम्ही कोणतेही कार्य करत असाल तर ते आपले कर्तव्य समजून करा. त्याला कधीही ओझे मानू नका. चिंतामुक्त राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आता आपण त्या दुःखित व्यक्तीच्या कथेवर परत येऊया. एकदा एका माणसाच्या जीवनात फक्त दुःखच दुःख होते. तो जे काही काम करायचा ते पूर्णच होत नसे. घरी आला की घरात नेहमी कलह असायचा. कोणाकडे मदत मागितली तर कोणीही त्याची मदत करत नसे. असे वाटत होते की दुःखांचा डोंगर चारही बाजूंनी फक्त त्याच्यावरच कोसळला आहे. त्याला समजत नव्हते की या दुःखातून बाहेर कसे पडायचे.
तो दिवस रात्र याच विचारात असायचा की दुःखातून मुक्ती कशी मिळवावी. या कारणामुळे त्याला रात्री झोपही येत नसे. त्याच्या डोळ्यांखाली मोठी मोठी काळी वर्तुळे तयार झाली होती, जी या गोष्टीचे प्रतीक होती की तो माणूस किती दुःखी आणि चिंतेत आहे. कधी कधी तर त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत असत, परंतु आपल्या कुटुंबाची चिंता करून तो हे पाऊल उचलूच शकत नव्हता. तो इतका दुःखी झाला होता की त्याने निश्चय केला की तो या दुःखातून मुक्ती मिळवूनच राहील. त्यासाठी त्याला कितीही मेहनत करावी लागली, काहीही करावे लागले, अगदी अंगारांवर चालावे लागले, तरी तो या दुःखातून मुक्ती मिळवूनच राहील. असेच एकदा त्याने आपल्या मित्राला विचारले की मी माझे जीवन कसे सुधारू. त्याच्या मित्राने त्याला सांगितले की तू कोणत्याही बाबाकडे जा. बाबांकडे असा मंत्र असतो ज्यामुळे सर्व दुःखे मिटून जातात, जीवन आनंदाने भरून जाते आणि धनसंपत्तीही प्राप्त होते. तू फक्त एका अशा बाबाला शोध, म्हणजे तुझे काम होऊन जाईल. त्या व्यक्तीच्या मनात ही गोष्ट पूर्णपणे पक्की बसली की कोणताही बाबाच माझे दुःख दूर करू शकतो. म्हणूनच त्याला कोणत्याही बाबाबद्दल माहिती मिळाली की तो त्या बाबाकडे धावत जायचा. तो बाबाला आपल्या समस्या सांगायचा आणि त्यांचे समाधान विचारून घ्यायचा. तो म्हणायचा की बाबा, मी काहीही करण्यासाठी तयार आहे, पण माझ्या समस्यांपासून मला मुक्ती द्या. तुम्ही जे काही सांगाल मी ते करेन, पण माझे जीवन सुधारून टाका. बाबा त्याला काही टोने टोटके सांगायचे आणि त्या बदल्यात दान दक्षिणा घ्यायचे. ते त्याला सांगायचे की हा टोना टोटका केल्यानंतर तुमच्या घरात सुखशांती कायम राहील, फक्त हा टोटका पूर्ण विधीनुसार करा. तो माणूस घरी परत जाऊन पूर्ण विधीनुसार ते टोने टोटके करू लागला. पण खूप टोने टोटके केल्यानंतरही त्याच्या जीवनात कोणताही बदल झाला नाही. उलट त्याचे जीवन आणखी दुःखी झाले. जो बाबा त्याला टोना टोटका देत असे तो त्याच्याकडून दान दक्षिणा घेत असे, ज्यामुळे त्याचे उरलेले धन सुद्धा हळूहळू संपत चालले होते. यामुळे त्याच्या जीवनातील दुःख आणखी वाढले. तेव्हा त्याला जाणवले की बाबांकडे जाण्याने माझ्या जीवनातील दुःख कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. मग मी काय करावे? बाबांकडे जावे की नाही? मग एक दिवस एका व्यक्तीने त्याला सांगितले की तू तुझ्या घरी एखाद्या पंडिताला बोलावून हवन करवून घे. हवन होईल तेव्हा घर शुद्ध होईल. कोणतीही वाईट ऊर्जा घरात असेल तर ती बाहेर निघून जाईल. एखाद्या पंडिताला बोलावून पूर्ण विधिविधानाने मंत्रोच्चारण करवून घे आणि हवन करव, ज्यामुळे घरात शांती येईल. त्या माणसाच्या मनात ही गोष्ट बसली आणि त्याने एका पंडिताला आपल्या घरी बोलावून हवन करून घेतले. हवन चांगल्या प्रकारे संपन्न झाले. त्या बदल्यात पंडितांनीही चांगली दानदक्षिणा घेतली आणि त्यानंतर तेथून निघून गेले. परंतु काही दिवसांनंतर त्या माणसाला जाणवले की त्याच्या जीवनात आजही कोणताही बदल झालेला नाही. आता तो माणूस पूर्णपणे दुःखी झाला आणि अधिकच त्रस्त झाला. आता तर त्याला वाटू लागले होते की माझ्या जीवनातून दुःख कधीच संपणार नाहीत. हा विचार करून करून त्या माणसाची खूप वाईट अवस्था झाली. मग एक दिवस त्याला त्याच्या मित्राकडून अशा बाबाबद्दल माहिती मिळाली की जो समाधान सांगण्यासाठी कोणतीही दानदक्षिणा घेत नव्हता. त्या माणसाला वाटले की हा बाबा इतर बाबांसारखा नसेल, कारण हा दानदक्षिणा घेत नाही, आणि जर तो दानदक्षिणा घेत नाही तर तो खरोखरच कोणी सिद्ध बाबा असेल. हाच विचार करून तो त्या बाबाकडे पोहोचला. जेव्हा तो माणूस तिथे पोहोचला तेव्हा ते बाबा ध्यानात बसलेले होते. हे पाहून तो माणूस तिथे शांतपणे बसला आणि त्यांच्या ध्यानातून बाहेर येण्याची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने बाबांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी समोर एका दुःखी आणि त्रस्त माणसाला बसलेले पाहिले. त्याच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे पाहूनच ते समजून गेले की हा माणूस आपल्या जीवनाने किती त्रस्त आहे. त्याला उद्देशून बाबांनी विचारले, बाळा, तुला काय हवे आहे? तू बाबांकडे काय घेण्यासाठी आला आहेस? त्या माणसाने सांगितले की बाबा, मी माझ्या जीवनाने खूप त्रस्त आहे. मीही दुःखे दूर करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबिले. ज्या ज्या बाबांनी मला जो जो उपाय सांगितला ती प्रत्येक युक्ती मी करून पाहिली. ज्या ज्या माणसाने मला जे जे करायला सांगितले ते सर्व काम मी केले, पण माझ्या जीवनातील दुःख कमी झाले नाहीत बाबा. उलट माझ्या जीवनातील दुःखांमध्ये वाढच झाली. मला समजत नाहीये की मी काय करावे. कधी कधी तर मी आत्महत्या करण्याचाही विचार करतो, पण माझ्या कुटुंबाचा विचार करून मी हे पाऊल उचलू शकत नाही. मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे बाबा, आणि मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो आहे. कृपा करून मला असा कोणताही मार्ग सांगा ज्यामुळे मला माझ्या दुःखातून मुक्ती मिळेल. मी माझ्या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. तुम्ही मला कोणताही मार्ग सांगा, तो मार्ग कितीही कठीण का असेना, मी त्याला पार करूनच राहीन. बाबांनी जाणले की हा माणूस खरोखरच खूप त्रस्त आहे. बाबांनी त्याचे बोलणे ऐकून सांगितले, बाळा, दुःखे दूर करण्यासाठी मंत्र असेच मिळत नाहीत. मंत्र मिळवण्यासाठी काहीतरी करावे लागते. तू काही करू शकतोस. हे ऐकून त्या माणसाने आधी विचार केला की हा बाबा सुद्धा माझ्याकडून दान दक्षिणाच मागणार. परंतु दुसरा कोणताही मार्ग न दिसल्याने त्या माणसाने सांगितले की बाबा, तुम्हाला जितकी दान दक्षिणा पाहिजे तितकी मी देण्यास तयार आहे, पण तुमचा मंत्र खरा असला पाहिजे
तो पूर्ण झाला पाहिजे, त्याचे फळ मला मिळाले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जी दान दक्षिणा हवी असेल ती मी देईन. बाबा म्हणाले की दान दक्षिणा तर खूप छोटी गोष्ट आहे, ती मला नको आहे. यावर तो माणूस विचार करून म्हणाला, तर बाबा मी अंगारांवर चालण्यासाठी सुद्धा तयार आहे, तुम्ही फक्त मला आज्ञा द्या. बाबा म्हणाले की अंगारांवर चालण्यासारखी छोटी गोष्ट मी तुझ्याकडून करवून घेणार नाही. मी तुझ्याकडून जे काम करवून घेणार आहे तो खूप कठीण मंत्र आहे, तू तो पूर्ण करू शकशील का? माणूस म्हणाला, बाबा तुम्ही मला सांगा तरी, मला काय करायचे आहे, मी काहीही करण्यासाठी तयार आहे. यावर बाबाने त्याला सांगितले, येथून जेव्हा तू तुझ्या घरी जाशील तेव्हा रस्त्यात तू तुझ्या मनात हे वारंवार उच्चारत जा की मी सुखी आहे, मी सुखी आहे, मी सुखी आहे. वारंवार तू तुझ्या मनात हेच उच्चारत राहा. आणि लक्षात ठेव, हे शब्द तुझ्या तोंडावर येऊ नयेत, हे फक्त मनातच उच्चारायचे आहे. हे ऐकून तो माणूस म्हणाला, बाबा फक्त इतकीच गोष्ट, हे तर चिमूटभर काम आहे, एका क्षणात करेन, पण यामुळे काय होईल? बाबा म्हणाले, हा मंत्र करून बघ. तसेही तू अनेक बाबांचे मंत्र केले आहेस, तर हा मंत्रही करून पहा. त्या माणसाने विचार केला की बाबा कोणतीही दान दक्षिणा मागत नाहीत आणि हा एक छोटासा मंत्र आहे, तो तर मी करूच शकतो. तो म्हणाला, बाबा मी हा मंत्र नक्की करेन. तो माणूस असे बोलून तेथून उठून चालू लागला. पण जसा तो चालू लागला तसे मागून बाबांनी त्याला थांबवून सांगितले, बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू हा मंत्र तुझ्या मनात उच्चारत असशील तेव्हा तुझ्या मनात माकडाचा विचार अजिबात येऊ नये. माकडाचा विचारही मनात येता कामा नये, तेव्हाच हा मंत्र सिद्ध होईल. तो माणूस म्हणाला, मला तर आजपर्यंत कधीही माकडाचा कोणताही विचार आलेला नाही, मग आता काय येईल? तुम्ही चिंता नको करू बाबा, मी फक्त मनात हेच उच्चारेन की मी सुखी आहे, मी सुखी आहे. याशिवाय माकडाचा कोणताही विचार माझ्या मनात येणार नाही. हे बोलून तो माणूस तिथून निघाला. तो आपल्या मनात मी सुखी आहे, मी सुखी आहे हे उच्चारत थोडाच दूर गेला होता की अचानक त्याच्या मनात माकडाचा विचार आला. माकडाचा विचार एकदा आला आणि गेला सुद्धा, पण त्या माणसाने विचार केला की आजपर्यंत मला माकडाचा कोणताही विचार आला नाही, मग आज माकडाचा विचार का आला? आणि असा विचार करत त्याने त्या माकडाच्या विचाराला पकडून ठेवले. तो हे विसरला की त्याला कोणता मंत्र उच्चारायचा आहे आणि तो माकडाबद्दल विचार करू लागला. जेव्हा थोड्या वेळाने त्याला पुन्हा भान आले तेव्हा तो पुन्हा आपला तोच मंत्र उच्चारू लागला जो बाबांनी त्याला सांगितला होता, मी सुखी आहे, मी सुखी आहे. पण अचानक त्याला समोर एक माकड दिसले आणि हे पाहून त्याच्या मनात पुन्हा माकडाचा विचार उत्पन्न झाला. तो आपल्या आतून हा विचार बाहेर फेकून देऊ इच्छित होता. त्याला वाटत होते की माझ्यात कोणत्याही प्रकारे माकडाचा विचार येऊ नये, पण त्याला तर समोर माकडच दिसले. अशाच प्रकारे धडपडत धडपडत तो घरी पोहोचला आणि घरी पोहोचल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले, अग्र माकडीन मला जेवणामध्ये माकड वाढ. आणि जेव्हा त्याला जाणीव झाली की त्याने काय बोलून टाकले आहे तेव्हा तो आपले केस उपटू लागला. तो भिंतींवर आपले डोके आपटू लागला की आजपर्यंत मला माकडाचा कोणताही विचार आला नव्हता आणि आज हे मला काय झाले आहे की मला सगळीकडे माकडच माकड दिसत आहेत. ही कोणती माया आहे? हाच विचार करून तो माणूस रात्रभर झोपू शकला नाही. रात्रभर तो कुसा बदलत राहिला आणि सकाळी उठून तो थेट त्याच बाबांकडे पोहोचला आणि त्यांच्या चरणांवर पडून म्हणाला, बाबा काय चमत्कार होत आहे, आजपर्यंत मला माकडाचा कोणताही विचार आला नव्हता, पण कालपासून तुम्ही मला म्हणालात की माकडाचा विचार येऊ नये, तेव्हापासून मला सगळीकडे माकडच माकड दिसत आहेत. बाबा मला तर तुमच्या मागे झाडावर बसलेले माकड सुद्धा केळी खाताना दिसत आहे. हे काय होत आहे बाबा? हे ऐकून बाबा हसले. बाबा म्हणाले, बाळा मनाचे जाळे हे असे जाळे आहे जे समजून घेणे इतके सोपे नाही. माकडे तुझ्या रस्त्यामध्ये आजही येत होते आणि तू माझ्याकडे आलास तेव्हाही येत होते. ते या झाडावरही फिरत होते, पण तेव्हा तुझ्या लक्षामध्ये हे माकड नव्हते, तेव्हा तुझ्या लक्षामध्ये फक्त तुझे दुःख होते. यानंतर बाबांनी त्याला समजावले, बाळा ज्या गोष्टीपासून आपण दूर पळू इच्छितो तीच गोष्ट आपल्या मनात खूप खोलवर प्रवेश करते, ते आपल्या अंतर्मनात सामावून जाते. खरे तर ज्या गोष्टीपासून आम्हाला मुक्ती हवी असते त्यापासून मुक्ती मिळवण्याची इच्छा आम्ही यासाठीच करतो कारण ती गोष्ट आमच्या सोबत खूप खोलवर जोडलेली असते आणि आम्ही जितके जास्त त्यापासून मुक्ती मिळवण्याची इच्छा करतो तितकी ती आमच्या मनात खोलवर रुजत जाते आणि शेवटी ती आमच्या अंतर्मनावर आपले राज्य करते. वरवर तर आम्ही सुखी होऊ इच्छितो,
आणि स्वतःला समजावतो सुद्धा की मी सुखी आहे, मी सुखी आहे. आमचे ओठ सुद्धा हेच बोलत राहतात, पण आमच्या मनात मात्र दुःख सामावलेले असते. आमच्या विचारांमध्ये, आमच्या मनामध्ये आम्हाला दुःखच दुःख दिसत असते. म्हणूनच फक्त आपल्या तोंडाने वारंवार हे बोलल्याने की मी सुखी आहे, मी सुखी आहे, आम्ही सुखी होणार नाही. जोपर्यंत हा मंत्र आमच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. त्या माणसाने विचारले, बाबा, पण हा मंत्र आमच्या अंतर्मनात प्रवेश कशा करेल? हे ऐकून बाबा म्हणाले, बाळा, तुझ्या दुःखांशी लढणे बंद कर. जोपर्यंत तू तुझे दुःख दूर करण्याचा विचार करत राहशील तोपर्यंत ते दुःख तुझ्याशी चिकटून राहतील. तोपर्यंत ते दुःख तुझ्या अंतर्मनावर आपले राज्य प्रस्थापित करून बसतील. आणि ज्या दिवशी तू त्या दुःखांबद्दल विचार करणेच सोडून देशील, त्या दुःखांपासून मुक्तीच मिळवू इच्छिणार नाहीस, त्याच दिवसापासून तुझ्या जीवनातून दुःख नाहीसे होतील. कारण कोणत्याही गोष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्हाला त्या गोष्टीबद्दल वारंवार विचार करावा लागतो. आणि आम्ही जितका जास्त त्या गोष्टीबद्दल विचार करतो तितकी ती आमच्या मनात खोलवर प्रवेश करत जाते. आम्ही जास्त वेळ दुःखांबद्दलच विचार करतो. आम्ही हाच विचार करतो की आमच्या जीवनात दुःख आहे आणि आम्हाला यातून मुक्ती मिळवायची आहे. याच कारणामुळे वारंवार विचार केल्याने ते दुःख आमच्या अंतर्मनात प्रवेश करतात आणि आम्हाला त्याची जाणीव सुद्धा होत नाही. म्हणूनच जर तुम्हाला दुःखातून मुक्ती हवी असेल तर दुःखातून मुक्ती मिळवण्याचा विचार करणे सोडून द्या. तुम्हाला तुमच्या दुःखातून निश्चित मुक्ती मिळेल. प्रिय भक्तांनो, आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा हेच सांगतो की जर आम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आम्ही नेहमी आपल्या जीवनात सकारात्मक विचारच केले पाहिजेत. कारण सकारात्मक विचारांमुळेच सकारात्मक परिणाम आकर्षित होतात. याच्या उलट जर आम्ही वाईट गोष्टींचा विचार करत राहिलो, दुःखांबद्दल विचार करत राहिलो, तर आमचे मन दुःखांनाच आकर्षित करत राहील आणि आमचे जीवन दुःख आणि अडचणींनी भरून जाईल. गौतम बुद्धांनी सुद्धा हेच सांगितले आहे की जसे आमचे मन असते तसेच आमचे जीवन असते. जर आम्ही हा मंत्र समजून घेतला तर आम्ही जे काही आपल्या जीवनात प्राप्त करू इच्छितो ते आपल्या अंतर्मनात स्थापित करू शकतो. आणि एकदा ते ध्येय आमच्या अंतर्मनात बसले की मग यश मिळवण्यात कोणतीही अडचण येत नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला खूप गुणवान, दिव्य किंवा खूप शिकलेले असण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एका रचनात्मक विचाराची आणि एका स्वप्नाची गरज आहे. आम्ही लोक खरे तर स्वतःशी स्पर्धा करत आहोत. कारण इतर लोक कोणत्या प्रकारे काम करत आहेत यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. तुम्ही मागे जाऊन सुरुवात बदलू शकत नाही, पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करून अंत निश्चित बदलू शकता. तुमची चांगली कामे करत राहण्यात तुमचे जीवन व्यतीत करा आणि ते वारंवार करा आणि तुम्ही पाहाल की तुम्ही आनंदाने भरून गेला आहात. जर तुमचे स्वतःवर पूर्ण नियंत्रण असेल तर तुम्हाला ती क्षमता प्राप्त होईल जी फार कमी लोक प्राप्त करू शकतात. कोणतेही ध्येय मोठे नसते. विजयी तोच होतो जो कधी डगमगत नाही. एक प्रश्न जो मी जवळजवळ दररोज स्वतःला विचारतो तो म्हणजे, मी ते महत्त्वपूर्ण काम करत आहे का जे मला करायला पाहिजे? आणि जोपर्यंत मला खात्री होत नाही की मी सर्वात महत्त्वाच्या समस्येवर आपला वेळ देत आहे तोपर्यंत मला माझ्या खर्च केलेल्या वेळेबद्दल चांगले वाटत नाही. जोपर्यंत कोणताही मनुष्य आपल्या कामावर प्रेम करत नाही तोपर्यंत तो यशस्वी होऊ शकत नाही. अत्याधिक अपेक्षा आणि आशा ही जवळपास प्रत्येक गोष्टीची गुरुकिल्ली आहे. मी नेहमी तेच काम केले ज्यासाठी मी अजिबात तयार नव्हतो आणि माझा विश्वास आहे की अशा प्रकारेच तुम्ही पुढे जाता. जेव्हाही जीवनात काही उत्कृष्ट संधी येतात तेव्हा मला पूर्ण विश्वास नसतो की मी हे करू शकेन. अशा वेळीच आम्ही स्वतःवर विश्वास ठेवतो आणि मजबूत होतो आणि अशा प्रकारे आम्हाला नवा मार्ग दिसतो. कधी कधी असे वाटते की काहीतरी महान घडणार आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल खूप काही जाणून घेता. जीवन क्षणभंगूर आहे. आमच्या उद्याची कोणतीही खात्री नाही. म्हणूनच आमच्याकडे जे काही आहे ते आम्ही आजच वापरले पाहिजे. जर तुम्ही जगाला बदलत असाल तर तुम्ही महत्त्वपूर्ण गोष्टींवर काम करत आहात आणि तुम्ही सकाळी उठताच उत्साहाचा अनुभव करता. जेव्हाही तुम्ही काही नवीन करता
तेव्हा टीका ऐकण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. कोणत्याही कामासाठी आपली पाशन, आपले जुनून शोधा आणि मग ते काम तुम्हाला कधीच कामासारखे वाटणार नाही. प्रश्न हा नाही की सुरुवात कशी करावी, प्रश्न हा आहे की लोकांच्या नजरेत कसे यावे. जुनून शिवाय ऊर्जा टिकून राहत नाही आणि ऊर्जेशिवाय तुमच्याकडे काहीही नाही. रचनात्मकता आणि नवीनता ही कोणत्याही कंपनीचा आत्मा आणि प्राण असते. तुम्हाला खूप सक्रिय आणि मोकळ्या विचारांचे बनावे लागेल. तुमचे यश यावर अवलंबून असेल की तुम्ही स्वतःला कसे आकार देता. अपयश तुम्हाला अधिक आत्मविश्वास देईल. नेते लोकांच्या समोर येतात आणि मापदंड उच्च ठेवून तिथेच थांबून राहतात आणि याच मापदंडांवर स्वतःला पारखले जाणे त्यांना आवडते. महान कंपन्यांच्या कामाची पद्धत सर्वात आधी त्यांच्या महान नेत्यांपासूनच सुरू होते. निराशावादी शेवटी बरोबर असू शकतात, परंतु आशावादी व्यक्तीला तिथे पोहोचण्यासाठी अधिक चांगला काळ मिळतो. जो संबंध तुमचा स्वाभिमान हिरावून घेतो तो संबंध नाते नसून एक घुसमट आहे. ज्या प्रेमात आदर नसेल ते प्रेम नसून एक टोचणे आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी कठीण वाटते, पण एकदा केले की मग काहीही कठीण नसते. लोक तुमच्यासोबत तोपर्यंतच राहतील जोपर्यंत त्यांचे हित साधले जात नाही. तलवारीचे घाव तरी मिटून जातात, पण शब्दांचे घाव नेहमी लक्षात राहतात. आम्हाला आता ही शांतता चांगली वाटू लागली आहे. आता प्रत्येकाला उत्तर देण्याचा सिलसिलाच संपला आहे. तुटते तेव्हा खूप बोचते, मग तो काच असो, स्वप्न असो, नाते असो किंवा हृदय असो. जीवनात जर आनंदी राहायचे असेल तर आपले दुःख लपवायला शिका. मनातील गोष्टी प्रत्येकाला सांगणे सोडून द्या. पैसा एकच भाषा बोलतो. जर तू आज मला वाचवलेस तर मी उद्या तुला वाचवेन. जीवनातील सर्वात मोठा गुरु वेळ आहे, कारण जी शिकवण वेळ देते ती दुसरे कोणीही देऊ शकत नाही. पुन्हा प्रयत्न करण्यास कधीही घाबरू नका, कारण यावेळी सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होईल. जगात मनुष्य हा एकमेव प्राणी आहे ज्याचे विष त्याच्या शब्दांमध्ये असते. कधी कधी आम्ही चुकीचे नसतो, पण आमच्याकडे ते शब्द नसतात जे आम्हाला योग्य सिद्ध करू शकतील. लोकांना वेळ देणे महत्वाचे आहे, म्हणजे नाते आपोआप मजबूत होईल. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती सुद्धा कमजोर होतात. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत जग विचारेल, भाई तू कसा आहेस. जे लोक दुःख समजून घेतात ते लोक कधीही दुःखाचे कारण बनत नाहीत. एका काळात दुसऱ्याच्या पायातून काटा काढत होते, पण आता लोक एकमेकांच्या मार्गात काटे पेरू लागले आहेत. जीवनात आनंदी राहायचे असेल तर शांत राहायला शिका, कारण आनंदाला गोंगाट आवडत नाही. या जगाला कोणताही रंग नाही, कोणताही ढंग नाही. पैसा जवळ आहे तर सर्व काही आहे, नाही तर कोणतीही लाज नाही. हिशोब ठेवत राहा, कारण आजकाल लोक लगेच विचारतात तू माझ्यासाठी केलेस काय आहे. माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी तुम्हाला मरावे लागते. ही जीवनाची कटू सत्यता आहे. आपला मौल्यवान वेळ नेहमी स्वतः सोबत घालवा. जर तुम्हाला काही मोठे करायचे असेल तर मोठ्या लोकांसारखा विचार करा. कोणाला माफ करणे आणि कोणाकडे माफी मागणे ही एक ताकद आहे, कमजोरी नाही. सरडा धोका पाहून रंग बदलतो आणि माणूस संधी पाहून. जेव्हा कोणी नवीन भेटतो तेव्हा जुनी नाती अशी संपून जातात जसे ते कधी होतेच नाहीत. नम्र झाल्याने जर नाते अधिक घट्ट होत असेल तर नक्कीच नम्र व्हा, पण जर प्रत्येक वेळी तुम्हालाच झुकावे लागत असेल तर मग तिथे थांबा. वाईट वेळेचा फक्त एकच फायदा होतो की जे लोक तुम्हाला पसंत करत नाहीत ते तुमच्या आयुष्यातून आपोआप निघून जातात. वेळ चांगली असेल तर तुमची चूक सुद्धा गंमत वाटते, आणि वेळ खराब असेल तर गंमत सुद्धा चूक बनून जाते. संकटात साथ सोडणारा व्यक्ती कितीही आपला असला तरी तो मनातून उतरून जातोच. मोठा माणूस बनणे चांगली गोष्ट आहे, पण चांगला माणूस बनणे त्याहून मोठी गोष्ट आहे. पायाची मोच आणि छोटी विचारसरणी माणसाला कधीही पुढे वाढू देत नाही. खाली पडणे यासाठी सुद्धा आवश्यक आहे, कारण यामुळे कळते की हात धरणारे किती आहेत आणि साथ सोडणारे किती आहेत. जर तुमची नियत चांगली असेल तर नशीब कधीही वाईट होऊ शकत नाही. लोभ आणि खोटेपणा प्रत्येकाला गद्दार बनवतो. लोक म्हणतात की पैशाने सर्व काही खरेदी केले जाऊ शकते, पण मी म्हणतो की कोणीतरी पैशाने तुटलेला विश्वास विकत घेऊन दाखवा. झोप ही काय गजबची गोष्ट आहे. जर आली तर सर्व काही विसरून टाकते, आणि जर नाही आली तर सर्व काही आठवण करून देते. जगातील सर्वात सोपे काम आहे विश्वास गमावणे. कठीण काम आहे विश्वास मिळवणे, आणि त्याहूनही कठीण काम आहे विश्वास टिकवून ठेवणे. कोणाचे वाईट विचारू नका, तुमचे चांगले आपोआप होईल. तुम्ही तोपर्यंत चांगले माणूस आहात जोपर्यंत लोकांना तुमच्याकडून फायदा होत आहे. आपली चूक मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगले बनू शकत नाही. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधी ना कधी कामाला येतातच. प्रत्येक वस्तू उचलली जाऊ शकते, फक्त पडलेली विचारसरणी वगळता. जिथे नाराजीची किंमत नसेल तिथे नाराज होणे सोडून द्यावे.
काही लोक आपल्या अहंकाराच्या कारणामुळे मौल्यवान नाती गमावून बसतात आणि काही लोक नाती वाचवताना आपली किंमत गमावून बसतात. जर कोणी तुमच्यासोबत राहू इच्छित नसेल तर त्याला स्वातंत्र्य द्यावे, कारण बळजबरीने ठेवलेल्या नात्यातून कधीही शांती मिळत नाही. त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून देऊ नका. काय माहित त्याच्याकडे तुमच्याशिवाय कोणीच नसेल. त्यांच्या जवळ राहा जे तुमच्याशिवाय दूर राहू शकत नाहीत. जे तुमच्या भावनांची कदर करू शकत नाहीत त्यांच्या मागे वेडे होणे प्रेम नाही, ती मूर्खता आहे. बूट आणि नातेवाईक जर वारंवार दुःख देत असतील तर समजून घ्या की आता ते तुमच्या कोणत्याही कामाचे नाहीत. जिथून अहंकार जात नाही तिथून नाती निघून जातात. खरे साथ देणारे कधीही कोणतेही कारण शोधत नाहीत. मुले साथ सोडतात, पण जीवनसाथी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत साथ देतो. नाती फक्त मनाने असली पाहिजेत, स्वार्थाने नाही. कठीण परिस्थितीतच नात्यांची पारख होते. पावसाळ्यात तर प्रत्येक पान हिरवे दिसते. मनात तेच लोक राहतात जे हृदयासोबत आहेत, कारण सुईमध्ये तोच धागा जाऊ शकतो ज्याला कोणतीही गाठ नसेल. स्वार्थाशिवाय नाते निभावणे प्रत्येकाच्या क्षमतेचे काम नाही. स्वार्थी लोकांना आम्ही फक्त एकच गोष्ट सांगू शकतो, कृपया स्वार्थाशिवाय आम्हालाही जगू द्या. शक्ती हवी असेल तर ज्ञान प्राप्त करा आणि सन्मान हवा असेल तर चरित्र चांगले ठेवा. ज्याच्यासोबत बोलल्याने आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तोच आपला आहे. बाकी तर फक्त जग आहे. जे विचारले होते ते झाले नाही आणि जे होत आहे ते कधी विचारलेही नव्हते. काही नाती दरवाजे उघडून जातात, एकतर हृदयाचे किंवा डोळ्यांचे. माणसाला नाही तर त्याच्या चांगल्या स्वभावाला महत्व असते. कोणी एका क्षणातच मन जिंकतो आणि कोणी वर्षानुवर्षे राहूनही जिंकू शकत नाही. देवाचे भय बाळगले नाही तरी चालेल, पण कर्माचे भय बाळगणे आवश्यक आहे, कारण कर्माचे फळ तर देवालाही भोगावे लागते. ही भाकरी सुद्धा स्वस्त नाही. कोणी ती कमावण्यासाठी धावत आहे तर कोणी ती पचवण्यासाठी. जर दिशा दाखवणारा व्यक्ती योग्य असेल तर दिव्याचा प्रकाश सुद्धा सूर्याचे कार्य करतो. वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी चांगुलपणाचा विकास करा आणि आपले मन चांगल्या विचारांनी भरून टाका. लोक जसे आहेत त्यांना त्याच रूपात स्वीकारण्याचा प्रयत्न करा, ना की त्यांच्याकडून अपेक्षा ठेवा की ते तसेच व्हावेत जसे तुम्हाला हवे आहे. गेलेला काल हा एक अवशेष आहे जो आमच्या आजची सुंदरता चोरून घेतो. जर इच्छा असताना प्राण निघून गेले तर ते मरण झाले आणि प्राण असताना इच्छा निघून गेल्या तर ती मुक्ती झाली. नदी बनून कोणाला बुडवण्यापेक्षा एक माध्यम बनून कोणाला वाचवले जावे. लोक तुम्हाला छोट्याशा गोष्टीवरून सोडून देतात आणि आम्ही श्रीकृष्ण मात्र एका लहान प्रार्थनेने तुमचा हात धरतो. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात त्यांच्या बोलण्याकडे थोडेही लक्ष देऊ नका. याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहात. उपवास नेहमी अन्नाचाच का? लोभ, लालच, निंदा, काम, क्रोध आणि वाईट विचारांचाही उपवास व्हायला हवा. स्वार्थ तर मनुष्याच्या स्वभावातच समाविष्ट आहे. पाऊस थांबल्यानंतर छत्री सुद्धा त्याला ओझे वाटू लागते. विश्वासात सावधगिरी सुद्धा आवश्यक आहे, कारण कधी कधी स्वतःचे दात सुद्धा जिभेला चावतात. अर्जुनाने 10 लाख सैनिकांचा त्याग करून श्रीकृष्णाने निवडले. हे विश्वासाचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. एकटे चालणारे लोक गर्विष्ठ नसतात. ते खरे तर प्रत्येक कामात एकटेच पुरेसे असतात. तुम्ही त्यावेळी बरोबर होता हे कोणी लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही कधी चुकीचे होता हे सर्वजण लक्षात ठेवतात. माणसाने स्वतःच्या नजरेत योग्य असले पाहिजे. जग तर देवावरही दुःखी आहे. त्या व्यक्तीशी कधीही खोटे बोलू नका ज्याचा तुमच्या खोट्यावरही विश्वास आहे. जगात फक्त मनुष्य हा असा प्राणी आहे ज्याचे विष त्याच्या दातांमध्ये नाही तर त्याच्या शब्दांमध्ये आहे. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेली गोष्ट कधीही कामाला येऊ शकते. जे लोक तुमच्या भावनांची कदर करत नाहीत त्यांना निरोप देण्यात काहीच वाईट नाही. स्वतःपेक्षा जास्त आम्हाला कोणीही बदलू शकत नाही. जे लोक तुमच्याबद्दल विचार करतात ते महत्वाचे नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता ते महत्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे कोणी नाही तेव्हा आकाशाकडे पहा. तिथे तो आहे जो नेहमी तुमचा होता आणि नेहमीच राहील. ज्या भीतीने आत्मविश्वासाची हानी होऊ लागते त्या भीतीचा अंत करण्याचा आवश्यक आहे. कोणाबद्दलही चुकीचा अंदाज लावू नका, कारण त्यांच्या जीवनात किती अडचणी आहेत हे तुम्हाला माहित नाही. जसे जसे वय वाढते तुम्हाला हे जाणवायला लागते की तुम्ही त्या लोकांना महत्व दिले ज्यांचे तुमच्या जीवनात कोणतेही योगदान नव्हते. एक दिवस तुमचेच कर्म तुम्हाला भेटायला येतील. फक्त त्या दिवशी हैराण होऊ नका. अहंकार सांगतो की पैसा किती आहे, संस्कार सांगतात की कुटुंब कसे आहे आणि बोलणे सांगते की माणूस कसा आहे. स्वार्थाचा पत्ता त्याच्याशी जवळीक वाढवल्यावर चालतो आणि निस्वार्थाचा पत्ता त्यापासून अंतर ठेवल्यावर चालतो. लहान व्यक्तीचा मोठा आवाज खऱ्या व्यक्तीलाही शांत करू शकतो, पण खऱ्या व्यक्तीचे मौन खोट्या व्यक्तीची मुळे हलवून टाकते. जेव्हा लोक विचारतात की तुम्ही काय काम करता
तेव्हा खरं तर ते हिशोब लावत असतात की तुम्हाला किती आधार द्यायचा आहे. तुमचे आनंदी राहणे हीच तुमच्या शत्रूंसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. 2 अशा गोष्टी आहेत ज्या दिल्यामुळे कोणाचेही काही नुकसान होत नाही. एक म्हणजे दुआ आणि दुसरी म्हणजे स्मितहास्य. काहीतरी वेगळे करायचे असेल तर गर्दीतून बाजूला होऊन करा. गर्दी धैर्य तर देते, पण ओळख हिरावून घेते. ज्या व्यक्तीकडे संयम आणि ताकद आहे त्या व्यक्तीशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. एक कटू सत्य हे आहे की जेव्हा माणूस तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तो तुमचे दुर्गुण विसरून जातो, पण जेव्हा तो तुमचा द्वेष करतो तेव्हा तो तुमचे सद्गुण विसरून जातो. कोणत्याही व्यक्तीशी अत्याधिक आसक्ती हानिकारक आहे, कारण आसक्ती आशेची भावना निर्माण करते आणि आशा दुःखाचे कारण बनते. अभ्यास करण्यात लोक आपले अर्धे आयुष्य घालवतात आणि शिकतात काय? एकमेकांना कमी लेखणे. श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या वेदनांसाठी जगाला दोष देऊ नका. तुमच्या मनाला समजावा, तुमच्या मनातील परिवर्तनच दुःखांचा अंत आहे. काहीतरी नवीन शिकण्यासाठी हे स्वीकारणे आवश्यक आहे की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आमच्यापेक्षा चांगला आहे. पैसा तर सर्वच जण कमावतात. तुम्ही दुआही कमवा. दुआ तिथे कामाला येते जिथे पैसा कधीही कामाला येत नाही. कपट कराल तर कपट मिळेल, आज नाही तर उद्या मिळेल. जर जीवन खरेपणाने जगाल तर प्रत्येक क्षणी शांती मिळेल. नात्यांची वास्तविकता आणि महत्व यावरून निश्चित केले जाते की तुम्ही किती प्रसिद्ध आहात आणि किती बदनाम आहात, तुमचे यश आणि अपयश किती मोठे आहे. जर तुमचे कोणतेही नाते खरोखरच खरे असेल तर परिस्थिती बिघडली तरी किंवा कठीण काळ आला तरी तुमचे नाते बिघडत नाही. अहंकार आणि पोट जेव्हा हे 2 वाढतात तेव्हा माणूस इच्छा असूनही कोणाला मिठी मारू शकत नाही. कोणताही माणूस आपल्या शब्दांनी आणि चांगल्या कर्मांनी ओळखला जातो, कारण चांगल्या गोष्टी तर भिंतींवरही खूप लिहिलेल्या असतात. वेळ पलटते तेव्हा सर्व काही उलटे करून टाकते. म्हणूनच चांगल्या दिवसांमध्ये अहंकार बाळगू नका, कारण वाईट वेळ येण्यासाठी वेळ लागत नाही. सर्वांचा काळ कधी ना कधी नक्कीच बदलतो. गरज आहे ती फक्त वेळेसोबत चालण्याची. जन्माच्या वेळी नाव नसते, फक्त श्वास असतात. मृत्यूच्या वेळी नाव असते पण श्वास नसतात. आणि या श्वास आणि नावाच्या मधल्या प्रवासालाच आम्ही जीवन म्हणतो. बदलणे निश्चित आहे प्रत्येक गोष्टीचे या जगात. फक्त चांगले कर्म करत राहा. कोणाचे जीवन बदलेल, कोणाचे हृदय बदलेल, तर कोणत्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती बदलेल. आर्थिक स्थिती कितीही चांगली का असेना, परंतु जीवनाचा आनंद घेण्यासाठी मानसिक स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हे सर्व प्रश्न फक्त स्वतःला विचारा. संबंध कधीही गोड आवाज किंवा सुंदर चेहऱ्याने टिकत नाहीत. ते टिकतात सुंदर हृदय आणि कधीही न तुटणाऱ्या विश्वासाने. जर कोणतेही काम करण्यासारखे असेल तर ते मनाने करा. त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही तुमचे विचार बदलवून टाका. निश्चितच हे विचार तुमचे जीवन बदलवून टाकतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वतःशिवाय कोणाच्याही आश्रयाला जाऊ नका. पाहताना फक्त पहा, ऐकताना फक्त ऐका, अनुभवताना फक्त अनुभव करा आणि विचार करताना फक्त विचार करा. हेच वास्तविक कर्म आहे. रुठला गेल्यानंतर चूक कोणाचीही असो, सुरुवात तोच करतो जो खूप प्रेम करतो. नाते निभवण्यासाठी बुद्धी नाही तर हृदयाची शुद्धता असावी लागते. सत्य बोला, स्पष्ट बोला, समोर बोला. जो आपला असेल तो समजून घेईल, जो परका असेल तो सुटेल. लोक म्हणतात की पैसा ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल. पण मी म्हणतो की देवावर विश्वास ठेवा, वाईट वेळच येणार नाही. जे मेहनतीवर विश्वास ठेवतात ते नशिबाची गोष्ट कधीच करत नाहीत. ज्या व्यक्तीला आपल्या नात्यांची किंमत नाही त्याच्या सोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले आहे. तो अभिमान नाही, तो स्वाभिमान आहे. माझ्या चुका मला सांगा, दुसऱ्यांना नाही. कारण सुधारायचे मला आहे, त्यांना नाही. सुख आणि दुःखात जास्त फरक नाही. ज्याला मन स्वीकार करते ते सुख आणि ज्याला अस्वीकार करते ते दुःख. सर्व खेळ आमच्या स्वीकृती आणि अस्वीकृतीचाच आहे. जीवन त्या लोकांसाठी सर्वात चांगले आहे जे त्याचा आनंद घेत आहेत, आणि त्या लोकांसाठी कठीण आहे जे त्याचे विश्लेषण करत आहेत. सुखी होण्यासाठी जास्त खर्च होत नाही, पण आम्ही किती सुखी आहोत हे लोकांना दाखवण्यात जास्त खर्च होतो. शरीरामुळे कोणतीही सुंदरता नसते. सुंदर असतात व्यक्तीचे कर्म, त्याचे गुण, त्याची वाणी, त्याचे वर्तन, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तोच माणूस जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे. धोका आणि कपट मनुष्य माफ नक्कीच करू शकतो, पण विसरू शकत नाही.
एकदा एका आश्रमात एक महात्मा आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फिरत होते. तेव्हा अचानक एक तरुण आला आणि त्यांच्या पाया पडला. तो म्हणाला, महात्मा, मी माझ्या आयुष्याने खूप त्रस्त आहे. मी दररोज परिश्रम करतो, पण आजपर्यंत मला यश मिळालेले नाही. माहित नाही देवाने माझ्या नशिबात काय लिहिले आहे. इतका शिकलेला असूनही मी अयशस्वी आहे. युवकाची समस्या महात्माजी लगेच समजून गेले. त्यांनी युवकाला सांगितले, जरा माझ्या या कुत्र्याला कुठेतरी दूरपर्यंत फिरवून आण. त्यानंतर मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. त्यांच्या या गोष्टीवर त्या युवकाला थोडे विचित्र वाटले, पण त्याने दुसरा कोणताही प्रश्न विचारला नाही आणि कुत्र्याला पळवत तो पुढे निघाला. खूप वेळ कुत्र्याला फिरवल्यानंतर जेव्हा तो तरुण आश्रमात पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की तरुणाच्या चेहऱ्यावर आजही तेज होते, पण तो छोटासा कुत्रा मात्र थकल्यामुळे जोर जोरात धापा टाकत होता. यावर महात्मांनी विचारले, माझा कुत्रा इतका कसा थकला? तू तर खूप शांत दिसत आहेस, तुला थकवा आला नाही का? युवक म्हणाला, महात्मा, मी तर हळूहळू आरामात चालत होतो, पण हा शांत नव्हता. वाटेत भेटणाऱ्या सर्व प्राण्यांच्या मागे पुढे धावत होता, म्हणूनच समान अंतर पार करूनही हा इतका थकला. तेव्हा महात्मा म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा हेच आहे. तुझे ध्येय तुझ्या आजूबाजूलाच आहे, ते तुझ्यापासून कुठे दूर थोडीच आहे. परंतु तू आपल्या ध्येयाचा पाठलाग सोडून इतर लोकांच्या मागे पुढे धावत राहतोस, आणि अशा प्रकारे तू ज्या गोष्टीला प्राप्त करू इच्छितोस त्यापासून दूर जात राहतोस. युवकाचे समाधान झाले आणि तो आपली चूक सुधारण्यात मग्न झाला. आम्ही सुद्धा या कथेतील कुत्र्याप्रमाणेच इतरांचे अनुकरण, फॉलो करण्यामध्ये रमून जातो. जर तुमचा मित्र डॉक्टर असेल तर तुम्हालाही तेच बनायचे असते, भले त्यात तुमची आवड असो वा नसो. असे करून आम्ही आपली प्रतिभा गमावून बसतो आणि आयुष्यभर संघर्ष करत राहतो. आम्हाला यश मिळत नाही. म्हणूनच कधीही इतरांना फॉलो करू नका. आपले ध्येय स्वतः निश्चित करा आणि त्याच्या मागे पूर्ण निष्ठेने लागा. राधाकृष्णाचे मिलन तर फक्त एक निमित्त होते. जगाला प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगायचा होता. राधेच्या खऱ्या प्रेमाचे हेच बक्षीस आहे. कान्हाच्या आधी लोक राधेचे नाव घेतात. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टींवर कोणाचाही जोर चालत नाही. हे मन जिथे लागते तिथेच देव दिसतो. प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधीही पराभूत होऊ देत नाही, आणि द्वेष हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधीही जिंकू देत नाही. माणसाची कठीण वेळ त्याच्यासाठी एका आरशासारखी असते, जी आम्हाला आमच्या क्षमतांचे दर्शन घडवते. या संपूर्ण ब्रह्मांडात अशी कोणतीही शक्ती नाही जी मनुष्याच्या चांगुलपणाची पूर्ती करू शकेल, कारण माणसाची चांगुलपणा ही एका समुद्रासारखी असते, ज्याला कधीही भरले जाऊ शकत नाही. जर तुम्ही जीवनात अयशस्वी झालात तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्यास कधीही घाबरू नये, कारण जेव्हा तुम्ही पुन्हा प्रयत्न करता तेव्हा तुमची सुरुवात शून्यातून नाही तर तुमच्या अनुभवातून होते. या जगात मनुष्य कोणत्याही रूपात मोठा होत नाही, तर मनुष्याच्या मागे जी ताकद उभी असते ती जास्त मोठी असते. ज्या व्यक्तीकडे समाधान नाही त्याला कितीही मिळाले तरी तो असंतुष्टच राहील. स्वार्थातून नाते जोडण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न करा ते कधीही जोडले जात नाहीत, आणि प्रेमाने बनवलेल्या नात्यांना तोडण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न करा ते कधीही तुटत नाहीत. कोणाला काहीही देऊन अहंकार करू नका. काय माहित तुम्ही देत आहात की मागील जन्माचे कर्ज फेडत आहात. जेव्हा आम्ही स्वतःच जीवनाचे शिल्पकार आहोत तर चला आपण आपल्या अडचणींना हरवूया, जीवनात हसूया. जो मन नियंत्रित करत नाही त्याच्यासाठी ते शत्रू समान कार्य करते. त्या गोष्टीला घाबरू नका जी वास्तविक नाही, ना कधी होती ना कधी असेल. जी गोष्ट वास्तविक आहे ती नेहमी होती आणि तिला कधीही नष्ट केले जाऊ शकत नाही. आम्ही श्रीकृष्णांनी दुष्टांनाही आपली चूक सुधारण्याची संधी दिली, कारण आम्हाला कोणत्याही मनुष्याला नाही तर त्याच्या आतल्या वाईट प्रवृत्तीला मारायचे होते. शब्द तेवढेच बाहेर काढले पाहिजेत जे जर परत घ्यावे लागले तर स्वतःला त्रास होणार नाही. जीवनात कधीही कोणाशीही आपली तुलना करू नका. तुम्ही जसे आहात सर्वोत्तम आहात. जीवनात यश हातांच्या रेषांनी नाही तर कपाळाच्या घामाने म्हणजेच परिश्रमाने मिळते. माझे जीवन एक चक्रव्यूह आहे आणि मी त्याचा अर्जुन. माझे संपूर्ण जीवन एक मोठी कथा आहे आणि त्यात अशी हजारो पाने आहेत जी मी अजून वाचलेली नाहीत. काहीतरी करण्याची सुरुवात जीवनात स्वप्न पाहल्यापासूनच सुरू होते आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यावर संपते. या जगात मनुष्य आयुष्यभर प्रत्येक गोष्टीच्या मागे धावत राहतो आणि हे विसरून जातो की सर्वात मौल्यवान खजिना तर त्याच्या आतच आहे. जीवन आनंदी बनवण्यासाठी नेहमी योग्य वेळी कडू सत्य पचवणे गरजेचे असते.
जोपर्यंत तुम्ही कोणतेही काम करण्यासाठी आपले पाऊल उचलत नाही तोपर्यंत ते काम तुम्हाला कठीण वाटते. आमचे जीवन ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांना ते अनुभव नक्कीच देते. या जगातील सर्वात कठीण काम आहे परक्या लोकांमध्ये आपले शोधणे. माझ्या जीवनातील जुन्या आठवणींना कोणीही उघडू नका. जो मी होतो तो आत्ता राहिलो नाही आणि जो मी आत्ता आहे तो कोणाला माहित नाही. हृदयापेक्षा जास्त सुरक्षित स्थान नाही या जगात, पण सर्वात जास्त लोक बेपत्ता सुद्धा येथूनच होतात. अनेकदा तीच लोक या जगाला बदलून टाकतात ज्यांना हे जग काहीतरी करण्याचे योग्य समजत नाही. जेव्हा मनुष्याच्या जीवनात परिस्थिती बिघडते तेव्हा काही लोक पूर्णपणे तुटून जातात आणि काही लोक नवीन विक्रम मोडतात. जे मला दररोज भेटतात ते मला ओळखत नाहीत आणि जे मला ओळखतात ते मला दररोज भेटत नाहीत. आपल्या संकटांचे कारण दुसऱ्यांना मानल्याने तुमची संकटे कधीही कमी होऊ शकत नाहीत. जर तुम्ही स्वतःला जिवंत मनुष्य समजत असाल तर नेहमी चुकीच्या गोष्टींचा प्रतिकार करायला शिका, कारण सागराच्या लाटांसोबत फक्त मृतदेह वाहून जातात, कुशल जलतरणपट्टू नाही. जीवनात नेहमी काम करत राहण्याची सवयच तुम्हाला यशस्वी माणूस बनवू शकते. जीवनातील काही चांगले क्षण तुम्ही स्वतः सोबत आणि आपल्या माणसांसोबत घालवा. काय माहित हे क्षण तुम्हाला पुन्हा मिळतील की नाही. यश मिळवण्यासाठी एक रात्र पुरेशी नसते, ते मिळवण्यासाठी अनेक रात्री जागे राहावे लागते. जीवनात होणाऱ्या चुकांचा उद्देश तुम्हाला बिघडवणे नसतो तर सुधारणे असतो. हे जीवनाचे महत्व आम्हाला खऱ्या जगाचे अनुभव शिकवते. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात चारी बाजूंनी हताश आणि निराश असाल, जेव्हा दुःखांनी तुम्हाला प्रत्येक बाजूने घेरले असेल, तेव्हा तुम्ही खऱ्या मनाने श्रीकृष्णांच्या नावाचा दिवा रावा आणि आपले सर्व काही श्रीकृष्णांना सांगून टाका. श्रीकृष्ण स्वतः तुमचे सर्व दुःख दूर करण्यासाठी येतील. मनुष्य आपल्या खऱ्या हृदयाने जे दान देऊ शकतो ते तो आपल्या हातांनी देऊ शकत नाही, आणि शांत राहून आम्ही जे बोलू शकतो ते आम्ही आमच्या शब्दांनी बोलू शकत नाही. श्रीकृष्ण कधीही आमची परिस्थिती विचारत नाहीत, पण ते आमची सर्व खबर ठेवतात. श्रीकृष्ण आपल्या खऱ्या भक्तांवर प्रत्येक क्षणी नजर ठेवतात. हे आत्म्यांनो, तुम्ही ऐकलेल्या या 3 कथा, मग ती माकडाची गोष्ट असो, धावणाऱ्या कुत्र्याची असो किंवा चिंतेत असलेल्या राजाची असो, या सर्वांचे सार हेच आहे की तुमच्या मनाला योग्य दिशेने प्रशिक्षित करा. तुम्ही तुमच्या दुःखांशी भांडणे सोडून द्या. ज्या गोष्टींना तुम्ही दूर ढकलण्याचा प्रयत्न करता त्याच तुमच्या अंतर्मनात खोलवर रुजतात. तुम्ही स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आम्ही आशा करतो की तुम्ही या व्हिडिओमधून खूप काही शिकला असाल. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेहमी प्रसन्न ठेवत. जय श्री राधे कृष्ण. राधे राधे.